हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आजची रेसिपी आहे मच्छी थालीच बनवतो आम्ही। तर थोडीशी ग्रेव्ही बनवेल, थोडीशी फ्राय करेल। तर चला आता आपण ह्याला वॉश करून घेऊ पटापट। तर अशा प्रकारे आपण फिश फ्रायसाठी काढले मस्त। तर त्याला मॅरिनेट करून घेऊ आपण मस्तपैकी। थोडेसे जास्त टाकले तरी चालेल। मी तर 1-1.5 चम्मच घेते। मिरची पावडर घरचा आहे मिरची, त्याच्यामध्ये थोडंसं तिखटच खातो तर थोडंसं जास्तच टाकते। 1-2 चम्मच तरी ॲटलिस्ट। घरचा गरम मसाला, मीठ, चवीनुसार, थोडंसं अद्रक जिराचं पेस्ट। आणि आता चला याला मॅरिनेट करून घेऊ आपण। मस्त मॅरिनेट करून ठेवलेत। आता 15 ते 20 मिनटं आपण ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ। तर आपण आता ग्रेव्ही बनवायला चालू करू। ग्रेव्ही मी काळ्या मसाल्याचीच बनवत आहे। तर आता आपण बनवायला चालू करू। तुम्ही एकदा बघा रेसिपी मी कशी बनवते काळ्या मसाल्याची रेसिपी। खूप टेस्टी लागते आणि खूप भारी लागते। आपले कांदे आणि खोबरा भाजून झालेला आहे। तर आता आपण याला कट करून घेऊ आणि याची मस्त पेस्ट बनवू भाजीसाठी। तर चला आता आपण याला कापून, ह्याच्यामध्ये मी थोडेसे टमाटे, अद्रक आणि कांदा आणि हे टाकले खोबरा। आता याची आपण पेस्ट करून घेऊ मस्तपैकी आपली पेस्ट तयार झालेली आहे। तर चला आता आपण मच्छी बनवायला घ्यायला स्टार्ट करूयात। चला आता कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं कढीपत्ता टाकू देऊ, तेजपत्ता सॉरी। अशा प्रकारे आपलं तेल गरम होते बघा। ह्याच्यामध्ये मी काळा मसाला ॲड करून दिलेला आहे। आता त्याला आपण थोडंसं शिजू देऊ तेल फुटेपर्यंत मस्त। गाईस मस्त तेल फुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर, मसाला सगळं टाकू। ह्याच्यामध्ये मी 3 चम्मच टाकते मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, थोडीशी हळद, मीठ असं काय थोडंसं आणि तिखटच खातो। तर झणझणीत आपला मसाला रेडी झालेला आहे मस्त ग्रेव्हीचा, बघू शकतात। बघा कसं झणझणीत झालेला आहे। मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं फिश तर शिजते त्याच्यामध्ये थोडंसं आपण मस्त कोथिंबीर टाकू। तर आता इथं आपली मच्छी शिजते, तर आता आपण फ्राय करायला घेऊ मस्त। तर चला आता आपण फ्राय करायला घेऊ मस्त। थोडंसं लसूण टाकू, फ्राय करायला घेऊ आपण मस्तपैकी। चला अशा प्रकारे आपण आता सगळ्या मच्छीला पीठ लावून मस्त फ्राय करायला चालू करून घेऊ। आपली फिश थाली रेडी आहे, खानदेशी फिश थाली रेडी आहे। तर गाईज तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल ही रेसिपी आणि टेस्टला पण खूप भारी लागेल।
तर गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून नवीन नवीन रेसिपीसाठी मी व्हिडिओ टाकेलच तसे नवीन नवीन रेसिपीचे. तर प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.